नमस्कार मंडळी. मंडळी, बिग बॉसच्या घरामधून डबल इविक्शन होणार असं भाऊंनी काल सांगितलं. आता एक सदस्य बाहेर गेला आहे, तो म्हणजे प्रभू. आता दुसरा सदस्य कोण गेला आहे ते पाहणार आहोत आणि कोण 3 सदस्य टॉप 3 होणार तेही पाहणार आहोत. तर मित्रांनो, कालचा जो भाऊंचा धक्का होता, ॲक्च्युली काही बोलण्यासारखं नव्हतंच. राकेशची थोडीशी शाळा त्यांनी घेतली आणि तन्वी, विशाल, अनुश्री या तिघांना त्यांनी खूप प्रेज केलं. म्हणजे टॉप 3 नक्कीच हे तिघं असणार आहेत. आता तन्वी छान गेम खेळते, नो डाऊट. विशाल छान गेम खेळतो, नो डाऊट. पण राकेशचा गेमचा स्तर जो आहे तो खूप खालावला आहे. त्यामुळे तो तर टॉप 5 मध्ये जाऊ शकतो, पण विनर तर नाही होणार. दुसरीकडे मित्रांनो, डबल इविक्शनमध्ये आता सागर आणि संकेत हे 2 सदस्य बॉटममध्ये होते. सागर ॲक्च्युली जायला हवा होता, पण संकेत पाठक जो आहे तो घराच्या बाहेर आलेला आहे आणि संकेत पाठक घराच्या बाहेर आल्यामुळे सगळेच जण शॉक झालेले आहेत. कारण सागरपेक्षा 2 आठवड्यामध्ये संकेतने त्याची स्वतःची जागा निर्माण केली आणि तो खूप छान टास्क खेळत होता. तो खूप छान म्हणजे उत्तरही देत होता कुणालाही, असं तो हे करत नव्हता. पण सागरचा गेम असा काहीच नाही आहे मित्रांनो, जो आपण पाहिलेला आहे. का सागरला हे लोक सेव्ह करतायत नाही माहीत. संकेत तर डिझर्विंग प्लेअर होता. ऑलमोस्ट इक्वल्स टू तन्वी त्याचा गेम असा होता. फक्त एवढंच की तो विशालच्या शॅडोमध्ये थोडासा होता. पण माझ्यामध्ये तरी संकेत पाठक याचं इविक्शन खूपच अनफेअर होतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, त्याचं इविक्शन जे होतं ते अनफेअर होतं का? कारण सागर जो आहे तो थोडासा कमी डिझर्विंग आहे असं वाटतोय. आता बिग बॉस 6 खरंच बघायला इतका कंटाळा येत आहे ना, म्हणजे त्यामध्ये काहीच असं काय सांगायचं, म्हणजे असं उत्साहच वाटत नाही पाहायला. इतका बोर. काल भाऊंचा धक्का पण खूपच बोर झाला. त्यात काहीच असं नव्हतं पत्र वाचा, हे याचा. म्हणजे काय झालं ना, काही इमोशन्स हे लोक 10 वेळा तोंडावर बोलून दाखवतात. पत्रातून सांगायची काय गरज आहे? त्यामुळे मला तर कालचा भाऊंचा धक्काही बोर वाटला. तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.